मित्र हो, आजच्या मतदानाची अवस्था म्हणजे स्वयंपाकाला आधी आणि जेवायला तुम्ही अशी झालेली आहे. म्हणजे आम्ही फक्त मतदान करायचं आणि त्याचे लाभ, त्याचे फायदे हे फक्त राजकीय मंडळीनं घ्यायचे. म्हणजे स्वयंपाकाला दुसरे, आम्ही आणि खायला दुसरेच, अशी आज अवस्था आहे. म्हणूनच तुम्ही बघितलं असेल की आता मागे ज्या 2-4 निवडणुका झाल्या त्यामध्ये मतदानाचा टक्का एकदम घसरलेला आहे. म्हणजे मतदार हा निराश आहे. त्याला वाटतं की कोणालाही मतदान करा, फायदा आपला नाहीच आहे. फायदा फक्त राजकारणी लोकांचाच चालू आहे. ही मंडळी फक्त आपला वापर करून घेतात आणि त्यांचेच फायदे करून घेतात. खरं म्हणजे यामुळं जे मतदार आहे ते निराश आहे. त्यांना वाटतं कशाला तासनतास मतदानाच्या रांगेत उभं राहायचं, ताटकळत उभं राहायचं आणि मतदान करायचं. एरवी फायदा काय? फायदा त्यांचाच. म्हणून आज मतदार निराश आहे. समाजधुरीण मंडळी म्हणते की मतदार कमी का पडू लागलं मतदान. पण याचं खरं कारण हे आहे, मतदानाच्या वेळेस ते मतदाराला सांगतात की मतदान करणं हे तुमचं कर्तव्य आहे, परम कर्तव्य आहे. पण मतदान झाल्यावर त्यांचं कर्तव्य काय आहे? म्हणजे फक्त स्वतःचंच भलं करणं हे त्यांचं कर्तव्य आहे का? अरे त्यांचंही सुद्धा काही कर्तव्य आहे ना, की ज्या समाजाच्या आशा आकांक्षा आहे, गरिबाचे जे प्रश्न आहे त्यांची सोडवणूक करणं हे सुद्धा त्यांचं कर्तव्य आहे ना. फक्त मतदाराला भूलथापा द्यायच्या, मतदान करा हे कर्तव्य आहे आणि आपण कशालाच बांधील राहायचं नाही. म्हणूनच ही खरं म्हणजे आज मतदानाची निराशा झालेली आहे. मतदार खुश नाही आणि जर असंच राहिलं तर इथून पुढं याहीपेक्षा मतदान कमी होणार आहे. कारण एखाद्या मंदिरासमोर म्हणजे विठ्ठलाच्या मंदिरासमोर भक्तांनी रांग लावायची आणि विठ्ठलांनी आशीर्वाद फक्त स्वतःच्याच घराच्याला द्यायचा किंवा मतदान किंवा भक्ताला आशीर्वादच द्यायचा नाही. कशाला ते भक्त तासनतास ताटकळत उभे राहतील. म्हणून विनंती आहे की इथून पुढं वाटत असेल की मतदानाचा टक्का वाढावा तर समाजधुरीणांनी त्याचा विचार करायला पाहिजे. नाहीतर स्वयंपाकाला आधी आणि जेवायला तुम्ही असं आता जास्त दिवस चालणार नाही. कारण मतदार राजा हा आता जागा झालेला आहे. म्हणून मित्रांनो, याच्या घटत्या मतदानावर भाष्य आहे. तर ही खरी परिस्थिती आहे. तुम्हाला याबद्दल काय वाटतं ते कमेंटमध्ये कळवा आणि माझा व्हिडिओ आवडल्यास या व्हिडिओला लाईक करा, कमेंट करा, शेअर करा आणि माझ्या व्हिडिओ चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.